उन्हाळा सुरू झाला की आपल्याला चटपटीत आंबट गोड असं काहीतरी खावंसं वाटतं। तर अशाच चवीची चटपटीत अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे। स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे। साधारण हा कढीपत्ता मूठभर आहे। तर कढीपत्ता खाण्याचे फायदे आपल्याला खूप आहेत। कढीपत्त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहते, महत्त्वाचं म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं काम कढीपत्ता करतो। असे एक ना अनेक कढीपत्त्याचे फायदे आहेत। तर कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा तेल घातलेलं आहे आणि 3 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, ती खमंग भाजून घेतलेली आहे। आता त्याच कढईत पुन्हा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे। आता या डाळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मात्र लहान ठेवायची आहे। आता उडदाची डाळ भाजली आहे, ती आपण ताटलीमध्ये काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला पाव वाटी शेंगादाणे भाजायचे आहेत। तर शेंगादाणे तेलावर भाजल्यामुळे त्याला अजून खमंगपणा येतो आणि शेंगादाणेसुद्धा मस्त भाजले जातात। बघा, डाळी आणि शेंगादाणे भाजताना तुम्हाला तेल घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। तर आता आपले शेंगादाणे भाजून झालेले आहेत, ते काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि या खोबऱ्यामध्येच पाव वाटी तीळ घालायचे आहे। दोन्हीही मिक्स करून चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता आपण गॅस बंद केला तरीही चालेल, गरम कढईतच हे अगदी व्यवस्थित भाजले जातात, कारण तीळ आणि खोबरं भाजताना फारसा वेळ लागत नाही। आता आपण ही भाजून झाल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घेऊयात। आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत बरं का। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे। आता या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता या तेलावर मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता भाजताना गॅसची फ्लेम मोठी केली तरीही चालेल, कारण कढीपत्ता मोठ्या गॅसवरच छान कुरकुरीत भाजला जातो। तर पाहू शकता कढीपत्त्याचा आता रंग बदललेला आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे। कढीपत्ता भाजण्यासाठी किमान 5 मिनिटं लागतात। आता बघा, कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आणि भाजलेले सर्व जिन्नस थंडसुद्धा झालेले आहेत। आता काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये थंड झालेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहे। आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार, तर 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे। अगदी पाव चमचा हळद घालायची आहे, हळदीमुळे चटणीला मस्त रंग येईल। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, थोडीशी चिंच घालायची आहे आणि चिंचेच्या अंदाजानुसार गूळ घालायचा आहे। चिंच आणि गूळ घातल्यामुळे चटणी आपली मस्त चटपटीत होते। थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे, कारण चटणी बारीक झाल्यानंतर मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो। इथे पाहू शकता मस्त आपली चटणी वाटून झालेली आहे। चटणी ही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, खाताना जाडसर कण खूप छान लागतात। तर इथे आपली आरोग्यदायी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे। या चटणीवर तेल टाकून आपण पोळीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो आणि गरम गरम भात, तूप, मीठ आणि ही चटणी अतिशय टेस्टी लागते बरं का। भेळमध्ये सुद्धा आपण ही चटणी टाकू शकतो। या चटणीमधील साहित्य भाजून घेतल्यामुळे ही चटणी 4 महिने टिकते। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।